पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची जपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम मन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय या असणाऱ्या अभंगामधून तुम्हा जीवाला पुण्यवृद्धी करण्याकरता जे अनेक मार्ग आहेत त्याच्यापैकी एक विशेष स्वरूपाचा मार्ग आणि संतांचं महात्म्य याच अभंगामधून संतांच्या चिंतनाचं, त्यांच्या नामस्मरणाचं महात्म्य, संतांच्याकडे असलेल्या सामर्थ्याचं, महतीचं वर्णन या अभंगामध्ये करतात. आपणा सर्वांना ज्ञात आहे, आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गणेश जयंतीचा आपण उत्सव साजरा करतो आणि गणेश जयंतीच्या उत्सवासोबतच जगद्गुरु तुकोबारायचा माघ वद्य पंचमीचा जन्मदिवस सुद्धा या ठिकाणी आपल्याला सहजच अशा पद्धतीने साजरा होतो. सहज संगम तुका म्हणे तो उत्तम या न्यायानं. जसं गणपती बाप्पाची जयंती साजरी होती तसं तुकोबारायचाही जन्मदिवस जयंती या ठिकाणी लगेचच दुसऱ्या दिवशी साजरी होत असते.
सहजच अशा पद्धतीने आपणाला तो योग प्राप्त होतो. आणखी सुरू असणारं हे जे वर्ष आहे हे आत्यंतिक पर्वकाळाचं मोठं वर्ष आहे. आता या वर्षाला एवढं महत्व आहे की आता असणारी जी काही लहान वयाची मंडळी आहेत, ज्यांचं वय एक 25 आहे, 20 आहे, ज्यांना कळतं आहे 10-12 वय आहे, ही मंडळी ज्या वेळेला आणखी 50-60 वर्षांनी ज्या वेळेला वयोवृद्ध होतील, म्हणजे कोण मंडळी, तुम्ही नव्हे, आम्ही, बरं का, त्यावेळेला असे मोठेपणानं आम्ही सांगू, तुकोबरायचा 375वा उत्सव, ज्ञानोबरायचा 750वा जन्म उत्सव, नामदेवरायांचा 675वा समाधीचा उत्सव, असं सर्व ज्या वर्षी एकत्रित स्वरूपानं आम्हाला साजरा करण्याचा योग प्राप्त झाला त्या वर्षी आम्ही जिवंत होतो, बरं का, असं म्हणायचं पुढं. आणि ते कसं राहिलो, साधारण लोक जिवंत आहेत तसं नाही राहिलो. कोरोना येऊन गेला तरी आम्ही जिवंत होतो, नाही. आणि त्याच्यानंतर आपण उपस्थित आहे, पण या वेळेला आपल्याला भगवंताने आपल्यावरती अशी कृपा केलेली आहे की आपल्याला भूतलावरती अजून ठेवलेलं आहे. काय करतोयस कर, पुण्य करतो का पाप करतो कर, संधी दिली आपल्याला. आणि आपल्याला या वर्षी अशी मोठी संधी आहे की मागच्या वर्षी तुकोबरायचं 375वा वैकुंठगमन सोहळा झाला आणि लगेचच या वर्षी ज्ञानोबरायांचा 750वा जन्म वर्ष आहे ज्ञानोबरायाचा. म्हणजे आता श्रावणापर्यंत ती आहे, बरं का. श्रावणामध्ये ज्ञानोबरायाचा जन्म उत्सव साजरा झाला की त्या वर्षाची सांगता झाली. आणि आषाढ वारीपर्यंत, आषाढ वद्य त्रयोदशीपर्यंत नामदेवरायांच्या उत्सवाचं वर्षसुद्धा आपल्याकरता आहे, त्याच्या 1 महिना आधी. म्हणून नामदेवराय, जनाबाई महाराज आणि तत्कालीन त्यांच्या असणारी कुटुंबीय यांच्या समाधीचं हे 675वं वर्ष आहे. म्हणजे ज्ञानोबरायांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष आहे आणि नामदेवरायांचा 6ष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी वर्ष आहे. आता हे लोकाला काय होते, नवीन लोकाला 6ष्ठ, 7म, अष्टकोत्तर, 75 काय कशाचं काय याचे आकडेमोड होत नाही. त्याच्याकरता तुमच्या माहितीकरता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या उत्सवाला 12 वर्ष पूर्ण होत असतील तर त्यावेळेला त्याला तपपूर्ती महोत्सव असं म्हणलं जातं. आणि तेच 24 वर्ष पूर्ण झाले की द्वितपपूर्ती, मग तसंच 12च्या पाड्याने 36 वर्षाला त्रितपपूर्ती वगैरे वगैरे. आणि 24 वर्षानंतर लगेच येणारं 25वं जे वर्ष आहे त्याला रौप्य महोत्सवी वर्ष म्हणायचं. त्याच्यानंतर साजरा केला जातो 50वं वर्ष. 50वं वर्ष म्हणजे त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष असं म्हणायचं असतं. आणि त्याच्यानंतर येतं 60वं वर्ष. कशाचं? एखाद्या संस्थेचं, एखाद्या उत्सवाचं 60वं वर्ष असेल तर त्याला हिरक महोत्सव म्हणलं जातं. 75वं वर्ष असेल तर त्याला अमृत महोत्सव म्हणलं जातं. आणि 100व्या वर्षाला शताब्दी महोत्सव म्हणलं जातं. तसं नामदेवरायांचं 6ष्ठ शतकोत्तर म्हणजे 600 नंतरचा अमृत महोत्सव म्हणजे 675. ज्ञानोबरायांचं 700 नंतर 50वं, याचा अर्थ सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष, असं त्या वर्षाची ती लिहिलेल्या लिपीची अर्थोत्पत्ती असते. म्हणून त्याच्या तुमच्या माहिती करता ती सांगितलं. विठाला एकत्रित स्वरूपानं जे आपल्याला वर्ष साजरं झालं हे एवढंच आपल्याला माहिती आहे. एवढंच आहे या वर्षी असं नाही, अजूनही काही आहे. तुकाराम महाराज जसं ज्या वेळेला वैकुंठ गमन झाले महाराजांचं, ते 375 वर्ष आपण मागच्या वर्षी साजरं केलं. आणि त्याच्यानंतर लगेचच महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर तपोनिधी नारायण महाराज 3 महिन्याच्या आसपासच्या कालखंडानं जन्म झाला त्यांचा. तेही वर्ष आता सुरू आहे. अशा अनेक नाथ महाराजांच्या गुरु परंपरेचं कितवं तरी विशिष्ट वर्ष आहे तेही सुरू आहे. अशा अनेक पर्व काळ आपणाला या वर्षी साजरा करता येत आहेत. आणि त्यावेळेला आपण
काहीतरी नामचिंतन करतोय, काहीतरी आपल्याकडून घडतंय, हे आपलं महत्भाग्य आहे असं सर्वांनी समजायला हरकत नाही. आणि असो म्हणून अशा अनेक निमित्ताने आपल्याकडे प्रतिवर्षानं चालत असलेला हा सप्ताह, त्याच्यामध्ये आजच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. मग संतांचा उत्सवाचं वर्ष आहे म्हणून याच्यामध्ये सुद्धा तुकोबाराचा जन्मदिवस आहे म्हणून संतांचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग, संतपर अशा पद्धतीचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने असं वर्णन केलंय. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. संतांचं नामस्मरण केल्यानंतर पुण्यवंत होता येतं असं महाराजांनी या अभंगामध्ये तुम्हा आम्हा जीवाला सांगितलं. या अगोदर जगद्गुरु तुकोबारायाकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की महाराजांच्या साधनेमध्ये एकनिष्ठता आहे. महाराजांनी असं म्हणावं, पतिव्रतेशी जैसा भ्रतारू प्रमाण आमा नारायण तैशा परी. त्या पद्धतीनं आम्हाला पंढरनाथ परमात्मा एकविध आम्ही न धरू पालट, न संडे हे वाट सापडली. असा एकविध भाव महाराजांच्या अंगी प्रथमतः आपल्याला दिसतो. मग तो एकविध भाव, ती एकनिष्ठ भक्ती कोणाप्रती आहे तर पांडुरंगाच्या प्रती आहे. यात काय आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून जगताला तुम्हा आम्हा जीवाला उपदेश करताना तुकाराम महाराजांनी वेळोवेळी सांगितलं, पांडुरंगाचं नामचिंतन करा, त्याचा धावा करा, त्याला शरण जा उदारा पांडुरंगा, नाही का. असं अनेक वेळेला तुकोबारायांनी भगवान पंढररायाचं महात्म्य तुम्हा आम्हा जीवासमोर प्रकट केलं आणि त्या एकनिष्ठ भावनेमधून केलं. एवढी पराकोटीची एकनिष्ठता आहे की तुकोबाराय सांगतात, आणि कापे काम नाही आता, नाही का. एवढ्या पराकोटीची एकनिष्ठता महाराजांच्या अंगी असताना या अभंगामध्ये मात्र तुकाराम महाराज देवाचं नाव घ्या असं म्हणत नाहीत, तर कुणाचं नाव घ्या म्हणतात, संतांचं नाव घ्या म्हणतात. असं का म्हणतात? कारण त्याला अनेक कारणांची मीमांसा आहे आणि तेच आपल्याला आजच्या सेवेमध्ये पाहायचं आहे. विठाल महाराजांनी या अभंगामध्ये आता देवाचं नाव घ्या बाबांनो आणि तुम्हा आम्हाला पुण्य मिळेल असं सांगितलंच नाही. याच्या अगोदर अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त अनेक अभंगामध्ये देवाच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. देवाचं नाव घेण्याकरता तुम्हा आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे. पण इथं मात्र देवाच्या नामासंबंधानं महाराज भाष्य करत नाहीत, तर संतांचं नाव घ्या असं म्हणतात. म्हणजे असं का बदललं महाराजांनी? म्हणजे निवडणूक जवळ आल्यावर काही लोक बदलतात, तसं बदललं का? आपला अजेंडा बदलला का महाराजांनी? नाही बदलला महाराज. त्याचं कारण असं आहे, तुकोबारायाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा एकंदरीत शास्त्र आधार असं सांगतो की तुकोबाराय सांगतात, महाराजांची भाषा अशी आहे, देवते संत देवते संत देवते संत
संत. भगवंताचं नामस्मरण करण्याचा उपदेश करण्याऐवजी महाराजांनी इथं संतांचं नाव घेण्याकरता तुम्हा आम्हा जीवाला उपदेश केला. त्याचं कारण असं आहे, महाराज सांगताय देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे देवामध्ये आणि संतांमध्ये फक्त प्रतिमा म्हणजे रूपस्वरूपानं काहीतरी थोडासा भाग वेगळा आहे, नाहीतर ते संत म्हणजे देवच आहे अशा पद्धतीचा भाव आहे. असं कसं आहे तर सगळ्याच ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर असाच अनुभूती आपणाला प्राप्त होईल. नावलींची आरती करताना बघा, आरतीमध्ये लोपले ज्ञान जगी ही तने न ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार कोणाचा आहे? पांडुरंगाचा आहे आणि नाव ज्ञानेश्वराचं आहे. तुकोबारायची आरती करताना रामेश्वर शास्त्री सांगतात, तुका विष्णू रामेश्वर शास्त्रीचा एक अभंग आहे, तुका विष्णू नाही तुझा. किंवा आरतीमध्ये असं म्हणलेलं आहे, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्म साक्षात परब्रह्म आणि तुकोबारायच्या मध्ये भेद नाही अशी अनुभूती रामेश्वर शास्त्रींनी मांडली. म्हणजे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून महाराजांनी इथं देवाच्या ऐवजी संतांचं नाव घ्या असं सांगितलं. देवाचं जसं कार्य असतं, देवाचा जसा अधिकार असतो, किंवा साध्या भाषेत सांगायचं झालं तर देवाचं जसं सामर्थ्य असतं, देवाकडं जे काही इंग्रजी भाषेतला एक शब्द आहे पॉवर म्हणतात लोक, त्याला काय म्हणतात? पॉवर. तसं संतांच्याही ठिकाणी तत्समान अशा पद्धतीचे गुण असतात. म्हणजे ते संत देवते असं सहज उगच म्हणलेले नाही. त्याची तुलना जरी तुम्ही काही अभ्यास दृष्टीने केली तरी ते समानच अशा पद्धतीने आपल्याला भासणार आहे. त्याची काही दृष्टांत आपल्याला पाहिले तरी हरकत नाही. एका अभंगामध्ये किंवा एका श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, गीतेमध्ये श्लोक आहे, गीतेमध्ये श्लोक आहे, श्लोक म्हणजे गीतेचा करन्यास आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, मुकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा असल्यानंतर मुका असलेल्याला बोलता येतं, पांगळा असलेल्याला चालता येतं, साधारण चालता येत नाही. गिरी म्हणजे मोठा पर्वत, मोठा म्हणा डोंगर म्हणा, त्याला पार करता येतो. हे कशानं होतं? त्याच्यावर काय पाहिजे? भगवंताची कृपा पाहिजे. तसं संतांच्याकडे सुद्धा अशी कृपा आहे. संतांच्या कृपेनं सुद्धा मुका असलेल्याला, ज्याला वाचा नाही अशाला बोलता येतं. म्हणजे ज्ञानोबरायांची कृपा एका रेड्यावरती झाली. रेडा म्हणजे रेडा आडनावाचा माणूस नव्हे. काही सुपीक डोक्याची बुद्धी असतात काही लोकांची. त्याला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले असतात आणि ते म्हणतात रेडा नावाचा कोणी माणूस असेल, तो बोलला असेल. तू बघायला गेलता तिथं त्यावेळेला, तिथं असं भाष्य सरळ लिहिलेलं, म्हशी पुत्रा मुखे बोलविल्या श्रुती असं म्हणतात. आता म्हशीचा पुत्र माणूस असतो, सरळ गोष्ट आहे. याचा अर्थ रेडा म्हणजे आपल्याकडे ज्याला रेडा म्हणतात तोच रेडा नाही का? त्याला हाल्या काय म्हणतात? हाल्या तो हाल्या. आता तिथं होता, तो होता बाबा, त्याचं भाग्य. ज्ञानोबरायांचा हात त्याच्या मस्तकावरती ठेवला गेला. आणि तो रेडा म्हणजे अशी गोष्ट आहे की त्या एकट्याला बोलता येत नाही, बाकीच्या रेड्यांना बोलता येत आहे असं नाही. त्या रेडा नावाच्या जमातीलाच बोलता येत नाही. बरोबर आहे? एखादा मनुष्य असतो त्याला बोलता येत नाही, पण सगळ्या मनुष्याला बोलता येतं, पण त्याला एकट्याला येत नसतं. आणि त्याच्यावर कृपा झाली तर देवाच्या कृपेने ती बोलतो, असा त्याचा अर्थ मगाच्या श्लोकाचा. पण इथं असं आहे, रेडाच्या कुठल्याही रेडा जगातला शोधून आणला तरी त्याला बोलताच येत नसतं. पण ज्ञानोबरायांची कृपेचं सामर्थ्य जसं संतांच्या मुकं करोति वाचालम, जसं भगवत कृपेचं सामर्थ्य आहे, तसं ज्ञानोबरायांच्या कृपेचंही ते सामर्थ्य आहे. चला, पंगुं लंघयते गिरिम. पांगळा म्हणजे काय? तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. पांगळा या शब्दाचा अर्थ त्याला पाय आहे, पण पायामध्ये काय नाही? शक्ती नाही. त्याला काय म्हणायचं? पांगळा. आणि पायच नाही तर त्याला काय म्हणायचं? घ्या आता, लंगडा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? पांगळा वेगळा आणि थोडा फरकानं लंगडा वेगळा. लंगड्याला एकतरी एक पाय नसतो
आणि असला तरी ते दुसऱ्या पाया एवढा नसतो, असं काहीतरी थोडाफार फरक असतो. त्याला लंगडा म्हणायचं. आणि पांगळा याचा अर्थ त्याला पाय आहे, पण त्याच्या पायामध्ये काय नाही, शक्ती नाही, सामर्थ्य नाही. ज्ञानोबरायांनी कृपा केल्यानंतर ज्याला पायच नाही, नवे नव्हे एक नाही, ज्याला दोन्ही पाय नाहीत, नवे नव्हे जे जिवंतच नाही, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, नाही का. म्हणजे भिंतीसाठी ज्ञानोबरायांनी एकच शब्द उच्चारला. तिला सांगितलं, काय सांगितलं, ज्ञानोबराय तिला म्हणाले चल. काय म्हणले, चल. रेड्याकरता एकच शब्द सांगितला ज्ञानोबरायांनी. काय म्हणाले, बोल. रेड्याला काय सांगितलं, बोल. भिंतीला सांगितलं चल. म्हणजे दोघांचा उद्धार एका शब्दातच झाला. आणि आपण किती मूर्ख असेल लक्षात घ्या, आपल्याकरता 9000 ओव्या लिहून ठेवले आहेत तरी उद्धार आपला होईल का, हे आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. हे दोन गोष्टी आहेत. पंगुंग लंग येते गिरीम, त्या भिंतीला काही पाय नाही, ती भिंती काही सजीव नाही, त्याच्यामध्ये काही त्राण नाही, त्याच्यामध्ये काही प्राण नाही, तिच्यामध्ये काही चैतन्य नाही, याचा अर्थ ती जड आहे. आणि अशा जडाचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य या संतांच्या ठिकाणी आहे, जसं देवाचं सामर्थ्य. मगाच्या श्लोकामध्ये निळोबरायांनी ज्ञानोबरायची एक आरती केली, त्याच्यामध्ये हे दोन्ही दृष्टांत सांगितले. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव काले भिंते महिमा आगाध, निर्जीव काले भिंते महिमा आगाध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, होता कृपा तुमची पशु बोले वेद, होता कृपा तुमची पशु बोले वेद, युवकाले भिंती महिमा गाद, जगताले भिंती महिमा गाद, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, भगवद्गीता करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध, करोनी भाविक लोका केला निज बोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय निळोबरायांनी ज्ञानोबराची ही आरती केली. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध,
करोनी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. त्याही तिथं म्हणलेलं संतांचं ज्ञानोबरायांचं नामस्मरण केल्याचं फलित आहे. म्हणजे जसं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर फलित आहे, भगवंताच्या कृपेमध्ये जसं पंगोंगलंग येते मुखं करोती अशा पद्धतीचा उद्धार होतो, तसं संतांच्याही ठिकाणी अशाचा काय होतो, उद्धार होतो. चला, भगवान परमात्मा या भूतलावरती येतात, त्याला काय म्हणलं जातं, देव आले म्हणतात का, देवाचा अवतार झाला म्हणतात, काय म्हणतात, अवताराला आले. देवाचा जसा अवतार असतो तसं संतांचाही काय असतो, अवतारच असतो. अवतार तुम्हा घ्यावया उद्धराया जन जड जीव. देवाचा अवतार कशा करता असतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येतं की भगवंताचा अवतार हा धर्मा करता असतो. तसं संतांचाही अवतार धर्मरक्षा या कारणे साधू होता ते अवतीर्ण. या न्यायानं संतांचाही अवतार हा धर्माकरिताच असतो. चला, भगवंताच्या कृपेचं एका ठिकाणी असं भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगितलं. आपणाला दृष्टांत माहिती आहे, जास्त सांगत नाही तो, की रामायणामध्ये राम अवतारामध्ये देव असताना वानर सेना समुद्राच्या जवळ गेली असताना सेतुबंधनाचं काम सुरू आहे. सेतुबंधनामध्ये शिळा टाकल्या जात आहेत, मोठमोठ्या शिळा. आणि शिळा टाकत असताना त्या शिळा नुसत्या टाकल्या जात नाहीत, त्याच्यावर भगवंताचं काय लिहिल्या जात आहे, नाव. आणि एक वेळेला भगवंताने पाहिलं आपण काही शिळा टाकूया, तर भगवंताच्या हातून पडलेली शिळा काही पाण्यावर तरंगली म्हणजे खाली बुडाली. जसं तुम्ही आम्ही जर पाण्यात दगड टाकला तर तो खाली जातो, तसं भगवंताने टाकल्यावर सुद्धा तरत नाही. मग ती शिळा असो नाही तर कोण असो. आणि दुसरं म्हणजे ते तुमच्यावरती सामर्थ्य आहे असं आमचं मत नाही. तुमच्यापेक्षा जास्त सामर्थ्य तुमच्या कशामध्ये आहे, नामामध्ये आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. या न्यायानं ते शिळा तरत आहे. बर, त्याच्यावरती रामाचं काय आहे, नाव आहे, म्हणून ती शिळा तरत आहे. तसं तुकोबारायाला आपली गाथा संहिता बुडवण्याकरता धर्मसभेनं सांगितलं, तुम्हाला अधिकार नाही वगैरे वगैरे. तो भाग तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. आणि महाराजांनी ही भगवंताचंच अशा पद्धतीचा संकेत आहे असं म्हणून ते सगळे आपले अभंगाचे लिहिलेले जे वह्या कागद होती ते सगळे बुडवले. पण सांगणाऱ्यांनी असं सांगितलं होतं, नुसते बुडवू नका, त्याला काय बांधा, दगड बांधा. रामेश्वर शास्त्रींचा अभंग आपणाला माहित आहे, जळी दगडा सहित वया तारियल्या जैशालाया. किंवा आरतीमध्ये म्हणले, राघवे सागरात पाषाण तारिले, म्हणजे राम प्रभूचे, राघव म्हणजे राम. सागरामध्ये पाषाण तारले गेले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. मग ते जे अभंग होते त्यांना मोठा दगड बांधला आणि त्या दगडासहित ते सगळं बुडवलं पाण्यात. मग आपणाला चरित्र भाग तुकोबारायचा माहिती आहे. 13 दिवस महाराजांनी अन्न पाण्याविना भगवंताचं अनुष्ठान केलं. आणि 13व्या दिवसानंतर 13 दिवस वया रक्षुनिया उदकी, कोरड्याचे काढो निदा कवेल्या शेकी, अपार कविता शक्ती मिरवणी विधी अंकी, कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोके. या न्यायानं त्या 13 दिवसानंतर ते वया वर आल्या. नुसत्या वया वर आल्या का दगडासहित वर आल्या. मगाच्या प्रमाणानं जर आपण बघितलं तर जळी दगडासहित वया तारी आल्या, जैशा लाया तारी येल्या तैशा वया दगडासहित तारी येल्या, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दगडही वर आला. आता मला सांगा, पाण्यात बुडालेला दगड वर येतो का मनाने? आपल्यासारख्यानं जर काढला तर येईल, पण असा सहजासहजी तो पाण्याच्या वर येत नाही, तरंगत नाही. पण तो वर आला. जसं रामप्रभूच्या नामानं तो दगड वर आले, तरले, तसं इथं ते तुकाराम महाराजांच्या अभंगाला त्यानं धरलं होतं. कुणी धरलं होतं? बांधलं होतं म्हणा. कोणाला? दगड. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाला बांधून घेतलं तर दगडही तरतो. मग आपल्यासारखी कितीतरी दगड तरून जायला पाहिजे, पण आपण अभंगाला बांधून घेतलं तर. नाही तर अभंग घेण्याकरता घ्यायचा आणि बोलताना मंडपाला फेरा मारून यायचा, नाही का?
आपल्यासारख्या अनेक कीर्तनकारांनी जर अभंगाला बांधून घेतलं तर ते दगड जसे तरले तसे आपणही तरणार, यात काही शंका नाही. ते दगड तरले असा त्याचा भाग आहे. असं सामर्थ्य जसं भगवंताचं आहे तसं संतांचंही आहे. भगवंताकडं असं सामर्थ्य आहे की देवाला जगात काहीच अशक्य नाही. अशक्य ते तुम्हाला ही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. देवाने असं कधी केलं का? होय. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा चांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्जन झाल्यानंतर त्यांना विचारतात, काय गुरुदक्षिणा वाहू मी तुम्हाला आता? त्यांनी सांगितलं, मला काही नको. आणि ज्याला द्यायचंच आहे मग हा कशाही त्यांच्या पदरामध्ये दान टाकणारच आहे. म्हणून त्यांनी गुरुमातेकडे देव गेले. त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे गुरुदक्षिणा? त्यांनी सुद्धा पहिला सांगितलं, मला काहीच नको आहे. त्यांनी जर नाही मागितलं तर मी काही नाही मागत. आता ह्याला कसं आहे, कोणाला कशी भुरळ घालायची याला माहिती आहे. यानं सांगितलं, बघा मी काहीही देऊ शकतो, काहीही मागा, परत पश्चाताप करू नका. बरं. मग त्या असणाऱ्या गुरुमाता ज्या होत्या त्यांचं मातृत्व जागं झालं आणि त्यांच्या लक्षात आलं आपला पुत्र 12 वर्षापूर्वी वारलेला आहे आणि त्याला पाहण्याची इच्छा आहे. आता याच्यापेक्षा जगामध्ये कसलीच इच्छा राहिलेली नाही. भगवंत आहे, त्याला काही अशक्य नाही. ते 12 वर्षापूर्वी मेलेला पुत्र, गुरूंचा पुत्र देवाने समोर उभं केला म्हणजे भगवंताला मेलेल्याला जिवंत करणं काही अवघड नाही. तसं ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे. सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा चालली. सच्चिदानंद बाबांच्या पत्नी, धर्मपत्नी सती जाण्याकरता काही तत्कालीन नियमानुसार त्या सती जायला निघाल्या. अंत्ययात्रेमध्ये सतीचं वाण घेतलं, मळवट वगैरे भरला आणि अश्रू डोळ्यामध्ये वाहत वाहत 2 प्रकाराचं दुःख. एक तर सती जाण्याचं आणि त्याच्यापेक्षा मोठं दुःख म्हणजे आपले पती निवर्तले याचंही मोठं दुःख अंतःकरणामध्ये असल्या कारणानं रडत 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 त्या अंत्ययात्रेमध्ये चालत होत्या. ज्ञानोबरांना पाहिल्याबरोबर ज्ञानोबरांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं असा भाव निर्माण झाला. का? कारण त्यांच्या लक्षात आलं आता आपले पती तर गेलेलेच आहेत, आपणही सती जाणार आहे, आपल्याही आयुष्याची काही 10-15 मिनिटच उरलेली आहे. मग आता जाता जाता ज्ञानोबराचं दर्शन घ्यायला काय हरकत आहे? काहीतरी उद्धार तरी होईल, काही आशीर्वाद होईल. पुढं यमदेव म्हणेल ज्ञानोबराचं कृपा आहे, असं काही पुढचं काहीतरी फायदा होईल. आणि संतांना शरण जाण्याचा भाव निर्माण झाला. ज्ञानोबरांचे डोळे लावलेले होते. ज्ञानोबरांचं दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना त्या ज्ञानोबरांना जाणवलं दर्शन घेणारं कोणीतरी स्त्री आहे. आणि ते जाणवल्याबरोबर त्यांना तशा पद्धतीनं ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. त्यांनी विचारलं, माऊली डोळे उघडा म्हणले, हे जे चाललेलं आहे हे माझ्या पतीचीच अंत्ययात्रा आहे आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला हे या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी आहे सांगा बरं. आता ज्ञानोबरांचा आशीर्वाद आहे, संतांचे शब्द आहेत. सच्चिदानंद बाबा त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये उठूनच बसले, जिवंत झाले. सच्चिदानंद बाबांनी तिथलं पुढचं आयुष्य सगळं ज्ञानोबरांच्या सेवेमध्ये घालवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हा आम्हावरती उपकार केला ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला ती प्रत्यक्ष कागदावर उतरवली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला अशी पूर्ण सेवा ज्ञानोबरांची त्यांनी पुढं त्यांच्यामुळे आयुष्य प्राप्त झालं म्हणून अशा पद्धतीनं केली. इथं सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जसं देवाकडं मेलेल्याला उठवता येतं तसं संतांनाही येतं. संतांच्याकडेही असं सामर्थ्य आहे. म्हणजे मगासपासून आपण जी तुलना बघतोय तुम्हाला लक्षात आहे ना आपण कुठून काय सुरुवात केलेली. देवाच्या नामस्मरणाऐवजी संतांचं नाव घ्या असं का म्हणतायत तर संतांच्याकडं देवासारखंच अशा पद्धतीचं सामर्थ्य आहे. नाही कणभर जास्तच सामर्थ्य संतांच्याकडं देवापेक्षा निश्चित स्वरूपानं आहे. एक वेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा काय करतात, अनेक गायींच्या गराड्यामध्ये कळपामध्ये उभे होते. आपणाला तो कथाभाग माहिती आहे की देव सहज धार काढण्याकरता म्हणून असं इकडं तिकडं पाहत गोपिका गोपाळ यांच्याकडे पाहत भगवंताची चित्तवृत्ती तिकडे गेली आणि भगवान परमात्मा धार काढण्याकरता म्हणून खाली बसले. ते बसले ती गाय नव्हती, काय होता, बैल होता. आणि भगवंताने बैलाची काय काढली, धार काढली. बैलाची धार काढली खरी पण जिवंत तरी होता बैल. तुकोबारायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे
फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठगमन करतात. आणि महाराजांचं हे जाण्याचं बातमी देहू क्षेत्राच्या पलीकडच नदीच्या पलीकडे असणाऱ्या येलवाडी गावामध्ये महाराजांच्या कन्या भागीरथी यांना कळाली. त्यांनी मोठा धावा केला, मोठा आक्रोश केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. अशा भगवंत तुकोबारायचा त्यांनी काय केला, धावा केला. धावा करत 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 त्या देहूकडे धावतच आल्या. आणि मग वाटेमध्ये असलेल्या इंद्रायणी त्यांना माहीतच ना, म्हणजे त्याचं भानच राहिलं नाही. इंद्रायणीमध्ये त्याने आपला देह झोकून दिला. ते मासे कुठले, ज्यांनी गाथा व्यवस्थित ठेवला होता खाली, त्याच माशांनी मत्स्येवरी ती झेली, उडी डोहात घातली मत्स्येवरी ती झेलली. आणि त्यांनी त्या माशांनी त्याला कडेला आणलं. आणि त्याने एवढा धावा बघितल्यानंतर भगवंताला तुकाराम महाराजांना खाली पाठवणं भाग आलं. भगवंतानी तुकाराम महाराजांना पुन्हा खाली पाठवलं. ते पंचमीच्या दिवशी, म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी. आणि त्यांच्या घरी तुकोबाराय गेले. त्यांनी तुकोबारायने सांगितलं, आता काय, आता बाप लेकीचं अशा पद्धतीचं मोठं प्रेम. त्यांनी तुकोबारायाने आपल्या लेकीची समजूत काढली. त्यांनी वगैरे वगैरे काही समजूत काढली असेल. मेलेलं रडायचं, मी का अहो अखंडित जैसे तैसे, नाही का, मेलेलो नाही का, मग रडण्याचं काहीच कारण नाही. त्यांचंही ते धीरोदत्तपणे त्यांनी ते सगळं समजावून घेतलं. महाराजांना जाण्याची परवानगी दिली खरी, पण सांगितलं आता आलाच आहे तर काहीतरी उपचार घेतल्याशिवाय जाऊ नका, काहीतरी पाहुणचार घ्या. काहीतरी पाहुणचार घ्या म्हणल्यानंतर आता लगेच काय तयार करायचं मला सांगा. का चपात्या लगेच होत्यात, का भात लगेच होतो, का पुरणपोळे लगेच होते, का गुलाबजाम जिलेबी, काय लगेच काय होते मला सांगा बरं. हां 2 मिनिटात काय होतंय रे? हां तू खात नाही का मॅगी? चांगलं आहे बरं का, खात नाही. तर मी 2 मिनिटात काय होतं असं एका ठिकाणी म्हणलो, लोक पोरं लगेच म्हणले मॅगी. हां मॅगीच आहे ते, शेवया, मॅगीची आई आहे ती शेवया ना, मॅगी नंतर आहे. तर ते शेवया लगेच होतात म्हणून ते शेवया तयार केल्या. त्याच्यावरती साखर काय वगैरे घातली, तूप वगैरे घातलं. आणि लक्षात आलं घाला, त्याच्यावर घालण्याकरता खाण्याकरता दूध नाही, दूध संपलं. महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्या येलवाडी नावाच्या गावामध्ये आजही येलेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तुकोबाराने त्या येलेश्वराची पूजा केली. येलेश्वर ते पूजिले दूध शेळेच्या नंदीचं तुकोबाराने काय काढलं, दूध काढलं. म्हणजे इथं सांगायचं मला एवढंच आहे, जसं देवाचं सामर्थ्य आहे तसं संतांचंही मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून जसं देवाच्या नामस्मरण केल्यानंतर पापमुक्तता होते, तसं संतांचं नामस्मरण केल्यानंतर सुद्धा पापमुक्तता होते. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. किंवा जसं देवाचं नामस्मरण केल्यानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, काय होतं याने, पुण्याची गणना कोण, एवढं पुण्य होतं की त्याची गणती करता येणार नाही. जसं देवाच्या नामस्मरणानं पुण्यवृद्धी होते, तसं तुकोबाराय सांगतात आमच्या संतांचं नामस्मरण घेतलं तरी पुण्यवृद्धी होते. पुण्यवंत व्हावे,
सांगतात की पुण्यवंत व्हावे. आता महाराज म्हणतात बाबा पुण्यवंत. आता वंत वान वगैरे हे व्याकरण आपल्याला माहित आहे. संतांचं नामस्मरण घ्या. नाव घेतल्यानंतर काय होतंय? पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. नाव घ्या मग काय होतंय? पुण्यवंत. पण सज्जनाची हे मधलं लक्षात घ्या, नाही तर नाव घेतल्यावर पुण्य होते म्हणल्यावर इकडं मोठा आनंद झालाय. कधी घ्या, रुखवताला घ्या. आता काय झालं माग? संक्रांतीला घ्या. ते संक्रांतीचं नाव काय महाराज थांबत नाही, रथसप्तमीपर्यंत चालतंय. तसं नाव घेतल्यावर पुण्य होतंय का नाही मला माहित नाही, एखाद्या अभ्यासू माणसाला विचारा. पण तुकाराम महाराजांनी इथं सांगितलंय संतांचं नाव जर आपण घेतलं तर पुण्य होते बाबा. एवढं तुकाराम महाराजांनी जे सांगितले तेवढंच आपल्याला सांगता येईल. बाकी काय मोठा अभ्यास आपल्याला करता येत नाही. असो, मग महाराजांनी इथं असं सांगितलं की घेता सज्जनाची नावे, म्हणजे संत महात्म्यांचं नाव घेतल्यानंतर पुण्य होतं. मग कुणाकुणाचं नाव? अहो संत महात्मे म्हणजे सगळे. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण, नारायण जपदशे आदी संत मांदियाळी. अगदी ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई आईसाहेब, संत नामदेव महाराज, नाथ महाराज आदी नामदेवरायांच्या कुटुंबामध्येची संत मांदियाळी आदी. पुन्हा त्याच्या पुढं जाऊन अगदी तुकोबराय निळोबरायापर्यंत किंवा अलीकडेही काही बरेचसे मोठे मोठे संत महात्मे भगवत भक्त होऊन गेले. यांचं जर नाव घेतलं तर काय होतं? पुण्य आपणाला प्राप्त होतं. मग चला, आता पुण्य प्राप्त होतं याच्यात नवलच नाही. संतांच्याकडं असं सामर्थ्य आहे की संतांच्यामुळं तीर्थाला पुण्य प्राप्त होतं. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. म्हणजे तुमच्या आमच्या सारख्याला शास्त्रानं सांगितलं तू ते स्नान कर, पर्वकाळावर स्नान कर, तीर्थाचं स्नान कर आणि पापमुक्त हो, नाही का? पण त्या तीर्थामध्ये साचलेलं मालिन्य आणि पाप कधी जातं? तर ज्या वेळेला संत महात्मे त्या तीर्थाजवळ येतात किंवा त्या तीर्थाला संतांचं दर्शन घडतं त्यावेळेला. एक वेळ असा प्रसंग आहे की भगीरथ नावाच्या राजाने उग्र तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि देवाला सांगितलं माझा उद्धार व्हावा, माझ्या पूर्वजाचा उद्धार व्हावा, याच्याकरता गंगामय्याचं आम्हाला स्नान करायचं आहे. त्याच्याकरता तुमच्या जटधारीवर असणारी गंगामय्या तिला भूतलावरती पाठवा. भगवान परमात्म्याने सांगितलं तथास्तु. चला, गंगामय्या भूतलावरती येत असताना भगवंताला गंगामय्याने प्रश्न केला, मी भूतलावर गेल्यानंतर पुष्कळशी लोक स्नान करतील, पुण्यवंत होतील, पापमुक्त होतील, ते सगळं पाप मालिन्य माझ्यामध्ये साचल्यानंतर मी कधी ते धुवायचं? माझा पुढचा विचार काय? नाही का? असं विचारलं त्यांनी स्वतः गंगामय्याने. आणि गंगामय्या स्वतः भगवंताला सांगतात, ज्याचे मुखी हरिनाम कीर्ती, ऐशे साधू मज माझी येती, तई माझी पापे निशेष जाती, ऐशे भागीरथी स्वयं बोले. म्हणजे मैया स्वतः सांगतात की ज्याच्या मुखामध्ये हरिनाम कीर्तन आहे असा साधू संत महात्मे जर माझ्या जवळ येतील तर मी त्यांच्यामुळं काय होईल? पापमुक्त होईल. नवे याच्यापेक्षा आपल्यासारख्या अनेक पापी असणाऱ्याला, दोषी असणाऱ्याला पुण्यत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. म्हणजे दोषी असणाऱ्याला पुण्य प्राप्त करून घेतात. दोषी म्हणजे तांबडा मारुतीपाशी दुकान आहे पंढरपुरात, ते एकटेच नव्हे, तुम्ही आम्ही सगळे त्यातच आहे. आपल्याकडे दोषही आहेत, आपण काही नुसतेच गुणवान आहे असं नाही. असो, म्हणून करता या सर्वामध्ये आपणाला नुसतं पुण्य होतं यात काही नवल नाही. याच्या पुढची गोष्ट आहे, आपण जिथं पापक्षालन करतो ते तीर्थसुद्धा, तीर्थांसाठी सुद्धा जे तीर्थ आहे, तीर्थाचे तीर्थ नाही का, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे हे संत महात्मे आहेत. म्हणून करतात तुकोबाराय सांगतात की या संतांचं नामस्मरण केल्यामुळं पुण्यप्राप्त होतं. आणि मग माझी वाचा या नामस्मरणापासून तुटी घेत नाही. नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. या संतांच्या ठिकाणी विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. नुसतं पुण्य मिळतंय असं नाही, तर असणारं पापही जातंय. पुण्य मिळणं ही गोष्ट वेगळी आणि असलेलं पाप घालवणं ही गोष्ट वेगळी.
दोन्हीचा भाग वेगवेगळा असतो. म्हणून करता तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी विठोबा जय
तुटी उमेश म्हणतोय. लेके माझी वाचा तुटी लेके माझी वाचा तुटी लेके माझी वाचा तुटी निघे माझी वाचा
घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ बुकासाठी. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय संतांच्या नामस्मरणाची आपणाला उपदेश करतात, त्याचं महात्म्य सांगतात. नेमकं संतांचं नामस्मरण घेतल्यानंतर काय फलदृष्टी काय होते तर असं आहे. ज्ञानोबरायचं जर नाव घेतलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. तुकोबरायचं नाव घ्या, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कापे म्हणजे असं कापे नव्हे, कापे म्हणजे असा कापे आणि असा कापे म्हणजे थंडीने पण नव्हे भीतीने. तर हे संतांच्या नामस्मरणाचं फल आहे. मग महाराज म्हणतात आमच्यासारख्यानं ते माझी वाचा मात्र त्याच्यापासून तुटी घेत नाही, त्याचा लाभ प्राप्त होतो महालाभ पकासाठी. असा सहजच मोठा लाभ आपणाला प्राप्त होतो, संतांच्या नामस्मरणानं होतो. पंढरी क्षेत्रामध्ये असं चरित्र सांगितलं जातं की भगवान पंढरीनाथाचं सेवा करत असताना प्रल्हाद महाराज सेवा करायचे आणि शेजारती वगैरे करून दार ओढलं देवाचं आणि बाहेर आल्यानंतर 8 भजनाचा आवाज आला. पुन्हा जाऊन पाहतायत कोणी वारकरी आत राहिलेला आहे का, भजन सुरू, भजनाचा आवाज येतो आणि पाहिलं तर कुठेही आवाज येत नाही. म्हणून साक्षात श्रीहरीचं गर्भगृहामध्ये डोकावून पाहिलं तर भगवान परमात्मा विटेवरून खाली उभा राहिले आणि भगवान परमात्मा संतांचं नामस्मरण करतायत. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं भगवंताचं भजन सुरू आहे. आणि कोणीतरी आलेल्याची गोष्ट भगवंताला चाहूल लागल्याबरोबर भगवंताने तुकाराम तुकाराम अशी उडी मारली आणि उडी मारून सरळ विटेवर उभं राहील. असं चरित्र प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. तर संतांचं नामस्मरण भगवान परमात्माही करतात. या नामस्मरणाचं असं फलित या अभंगामध्ये सांगितले की तिथं विश्रांती आहे. जसं भगवंताला सुद्धा एका ठिकाणी म्हणलेलं आहे विठ्ठल ध्यान विसावा, तिथं आमच्या काय आहे विसावा आहे म्हणजे विश्रांती आहे. तसं संतांच्याही ठिकाणी काय आहे विश्रांती आहे. विश्रांतीचा ठाव कुठं संतांच्या चरणावरती भाव अर्पण केला की तो आपल्या विश्रांतीचा ठाव आहे, तिथं विश्रांती प्राप्त होते. जसं भगवत नामस्मरणानं विश्रांती प्राप्त होते तसं संतांच्या नामस्मरणानं सुद्धा विश्रांती प्राप्त होते. भगवत नामस्मरणानं विश्रांती प्राप्त होते असं प्रमाण आहे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. आणि इथं असं म्हणलंय विश्रांतीचा ठाव किंवा विश्रांती पावलो सांभाळा व तरी वाढले अंतरे प्रेम सुख. अशा अनेक ठिकाणी त्या संतांच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगितलं. आणि पुढे जाऊन म्हणलेलं आहे संत महात्मे जिथं असतात त्यांच्या नामस्मरणानं पापमुक्त अशी अवस्था प्राप्त होते. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. मग पापही जातं, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. किंवा आपणाला प्रसिद्ध असा अभंग आहे धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. अशा पद्धतीनं किंवा धन्य आजी दीन संत त्याचं अनंत जन्माचं ते वेगळं म्हणून ते सांगितलं नाही, तर पापाचं सांगायचं होतं म्हणून नाही म्हणलं. तर अशा पद्धतीने या संतांच्या चरणामध्ये संतांच्या नामामध्ये अशा पद्धतीचं मोठं सामर्थ्य असल्या कारणानं आपल्याकडं जसं देवाचं नामस्मरण सांगितलं तसं संतांचं नामस्मरण सांगितलं तसा भाव या अभंगामध्ये महाराजांनी मांडलेला आहे. बघा याच कारणाने आपल्याकडं अशा अनेक ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं जातं, तसं काही ठिकाणी संतांचं नामस्मरण केलं जातं. कीर्तनामध्ये भजनामध्ये रामकृष्ण हरी भजन आहे, देवाचं नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल भजन आहे, विठोबा रखुमाई भजन आहे, शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल भजन आहे. हे जसं भजन आहे किंवा काही ठिकाणी जय ठोबा रखुमाई असंही भजन आहे. हे जसं भजन आहे तसं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असंही भजन आहे. किंवा आजरेकरामध्ये ज्ञानोबा माऊली
माऊली तुकाराम असं भजन आहे. किंवा आमच्या देहूकर परंपरेमध्ये हे भजन झाल्याच्या नंतर तुकाराम तुकाराम भजन आहे. दादांच्या पडावरही तुकाराम तुकाराम भजन आहे. नामदेवरायांच्या पडावरती नामदेव जनाबाई भजन आहे. हे कशा करताय तर घेता सज्जनाची नावे, हे सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून आपल्या अगोदर होऊन गेलेले आपले जे काही पूर्वज असतील यांनी नियमच घालताना असे घातले की संतांचं देवाचं नाव तर घेतलं जातं पण त्याचबरोबर संतांचंही नाव घेतलं जावं. दिंडी ज्ञानोबा तुकाराम संतांचं नाव घ्यायचं. म्हणजे आपल्याकडं आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये जरी नसलं तरी ते परंपरा आहे, नियम आहे, म्हणून तरी आपल्याकडून तोंडामध्ये संतांचं नाव घेतल्याच जातं. अगदी शेवटी ज्ञानदेव तुम्ही म्हणू नका बरं का, अजून वेळ येतात. ज्ञानदेव तुकाराम असं भजन आहे. द्वादशीला तुकाराम 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 खिरापत घ्यायच्या वेळेला भजन आहे नाही का. असं कशा करताय तर घेता सज्जनाची नावे, हे पूर्वसुरींना ठाऊक आहे, त्याचं महात्म्य ठाऊक आहे. म्हणून क्रमपद्धतीमध्ये मालिका याचा अर्थ क्रम, ओळ याचा अर्थ मालिका. म्हणजे कुठली छापलेली मालिकाच असं त्याचा अर्थ नाही. मालिका म्हणजे एकानंतर काय त्यानंतर काय, ह्याला क्रम म्हणायचं, त्याला मालिका म्हणायचं. असो आता लोकाला टी व्हीतलीच मालिका माहीत आहे, फक्त भजनी मालिका माहीत नाही. टी व्हीतली मालिकेचा पण तुम्हाला अर्थ सांगतो. मालिका याचा अर्थ ते कालचं बघितलेलं नंतर आजही बघावं लागतं, मग पूर्ण होतं का नाही, ते उद्याही बघावं लागतं, मग नाही परवाही त्याला म्हणायचं मालिका. ते बघतच राहावं लागतं. तसं हे भजन असतं, त्याला काय म्हणायचं असतं मालिका. असो म्हणजे क्रम असतो असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यामध्ये क्रमामध्ये म्हणा, ओळीमध्ये म्हणा, नियमामध्ये म्हणा, परंपरेमध्ये म्हणा, साध्या शब्दात. तर त्यात आपल्याला जसं देवाचं भजन करण्याचं नियमावली आहे तसं संतांच्या भजनाचीही नियमावली आहे. आळंदीमध्ये तुम्ही गेला तर काही लोक भजन करतात महाराज ज्ञानेश्वर माऊली एवढंच भजन. आमच्याकडं पण गाथा भजनामध्ये माऊलीचं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हे भजन झालं की माऊलीचा अभंग म्हणायचा. आणि माऊलीचा अभंग म्हणल्यानंतर पुन्हा हे भजन आहे महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली एवढंच भजन आहे. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना आपल्याला असं आपण भजन करतोय पण हे का आहे याचं माहीत नसतं. मग जसं देवाच्या नामस्मरणाचं महात्म्य तसं संतांच्या स्मरणाचंही महात्म्य आहे. देवाच्या नामस्मरणाचं एका ठिकाणी सांगताना असं म्हणलेलं आहे की तयाच्या चिंतने निरशेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तसं संतांच्या चिंतनाचं सांगितलं. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. अशा पद्धतीने हे संतांचं सुद्धा स्मरण आहे. म्हणून आपल्याकडं सुद्धा वेळोवेळी संतांचं नामस्मरण करण्याचा प्रघात परंपरा आहेच आहे. म्हणून आता एकदा संतांचं नामस्मरण अत्यंतिक प्रेमानं करा आणि मग आपली शेवईला विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली
संताची आज देखे माझी वाचा तुझी देखे माझी वाचा तुझी जाते संताचे आज जाते संताचे आज जाते संताचे देखे माझी वाचा तुझी वाचा तुझी महाला महा